ए बाहेर पडा, बाहेर पडा, ए बाहेर पडा. हॅलो. ऑफर ऑफर ऑफर. शोधकार्य थांबवा आणि पैसे मिळवा, केस मिटवा आणि प्रमोशन घ्या, आणि एकाला मारण्यामध्ये मदत करा आणि पैसे कमवा. फॅमिली सही सलामत पाहिजे असेल तर 1 धावा, आणि नको असेल तर 2 धावा. ऑफर क्लोजेस सून. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं सर? काय नाही. फॅमिली सही सलामत पाहिजे असेल तर 1 धावा, आणि नको असेल तर 2 धावा. ऑफर क्लोजेस सून. बाबा, कुठे जातो आपण? आधीच आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पुन्हा तमाशा नको. कोणाकडे जातो आपण? सांग ना. कोणाकडे जातो आपण? पोलीस आपल्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील. बाबा, तुला समजतंय का? खून केलायस तू. कुठे घेऊन चाललायस? कुठे जातोय? बाबा, सांग ना. बाबा, आपण कुलकर्ण्यांच्या घराजवळ येतोय. तुला समजतंय का? तू खून केलायस. खुनी आहेस तू. बाबा, आपल्या काकाला मारून आलाय तो.
अगं काय म्हणतोय तो? मीच त्याला मारलंय. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळाली आहे. दुसऱ्यांना दिलेल्या त्रासाची फळ तुम्ही भोगणार आहात. पैशांच्या जीवावर छळ करणार का? पैसे देऊन मला मारून टाकणार का? टाका मारून, मी पण बघतो. या पैशाची लायकी तुला दाखवणारच. काय झालंय? मार्टिन कुठे गेला? पण का? काय झालंय? बाबा, आता तू का इथे आली आहेस? माफ करा आम्हाला. पाया पडते मी तुमच्या. बस तिकडे, बस तिकडे.
तुम्हाला तर आनंद झाला असेल ना, बरं वाटलं असेल. तुमची काय चूक आहे, माफी मागायला आली असते. तुम्हाला काय कळणार, कोण मेलं तर काय होतं ते. तुमचं खूण आहे काय आपलं? बरं, नाव काय तुझं? सान्वी. सान्वी, तुला ती श्रीमंत बापाच्या 2 मुलांची गोष्ट माहिती आहे का? बरं, कन्फ्युजन असेल ना तुला ही गोष्ट का सांगतोय ते. ओ फोन की घंटी ना बहुत बजता है. ओके, कुठे होतो आपण? एका बापाची 2 मुलं. एका बापाची 2 मुलं. ओके, लेट्स कंटिन्यू. एका श्रीमंत बापाला 2 मुलं असतात. प्रॉपर्टी खूप असते, घरामध्ये खूप लोक असतात. सगळे एकत्र जेवायला येतात, नाश्ता करायला येतात, सगळे एकत्र असतात. त्याच्यामधला एक मुलगा दुसऱ्या मुलाला बघून हसतो. तुला कन्फ्युजन असेल ना की तो का हसतोय. त्यालाही सेम कन्फ्युजन होता की तो का हसतोय. हेच तुझ्याबरोबर रोज रोज होत असेल तर तू सहन करशील का? हे त्याच्यासोबत रोज रोज घडत होतं. मग एके दिवशी त्या मुलाला राग येतो. तो रागाच्या भरात नाक फोडायला सुरुवात करतो. नाक फोडता क्षणीच तो पहिला मुलगा तिथेच मरतो. मग राहिलेत किती मुलं? 1. मगाशीच बोललेलो ना, तुमची काय चूक आहे. एका मुलाला तुम्ही जर प्रॉपर्टी मिळवून देत असाल तर तुमची काय चूक आहे. थांब, इन्स्पेक्टरांशी बोलतो. हां, हॅलो साहेब, केस मागे घ्या. हो, डॉक्टरांची चूक आहे, आपल्याच माणसांची चूक आहे. बाबा आणि मुलगी हॉस्पिटलात गेलेले. डॉक्टरांनी जरा गैरवर्तन केलं. मुलीने स्वसंरक्षणासाठी जरासा धक्का दिला आणि ह्याच अपघातात डॉक्टरांचा मृत्यू झाला. केस मागे घ्या आणि मार्टिनला लवकरात लवकर सोडा. झालं ना काम? थँक्यू. बाय द वे, तुम्ही म्हणण्यापेक्षा विराट म्हटले तरी चालेल. ओके ओके. थँक्यू. थँक्यू सो मच. सान्वी, बाबा, बाबा तुम्हाला पोलिसांनी पकडून नेलेलं ना, तेव्हा मी कुलकर्ण्यांकडे गेलेले माफी मागायला. तिथे ते विराट होते ना, त्यांनी पोलिसांना तुम्हाला सोडायला सांगितलं. ते खूप चांगले आहेत. ते मला म्हणालेत, मला तुम्ही नको, विराट बोलत जा म्हणून. प्रमोद आणि विराट कुलकर्णीने आता आपला खरा डाव साधला.
मार्टिनला पैसे देऊन त्याला आपल्या जाळ्यात फसवून घेतले. अरे आलास, ये ये ये. आमच्यामुळे फार त्रास झाला तुला. पण आता हे पैसे घे, सगळं विसरून जा. घे रे, घे घे. हो, सगळं विसरून जा. हो हो हो. सान्वीच्या जीवनात महत्वाचा क्षण येतो. ती विराटकडे आकर्षित होते आणि इकडे मार्टिन मोबदल्यासाठी प्रमोद कुलकर्णीकडे काम करत राहतो. सान्वी, तू कुठे जातेस का? हो, मी लायब्ररीत जाते. अगं बस ना, मग सोडतो तुला. नको नको, मी जाते. अगं बस, सोडतो तुला. नको, जाईन मी. अगं तू परकी थोडी नाहीस, बस सोडतो तुला. बरं. बाकी मग कसं काय चाललंय? काही विशेष नाही. काय बोलायचंय का तुला? होय. नाही. मी तुला डायरेक्टलीच सांगते, मला काहीतरी महत्वाचं बोलायचं. काय ते बोल ना. मला माझ्या बाजूला बसलेल्या मुलाला आय लव्ह यू म्हणायचं. काय? हो, मला तुझ्यासोबत बोलायला, राहायला खूप आवडतं. मी माझ्या बाबांवर खूप प्रेम करते. माझ्या आयुष्यातला पहिला आधार मी बाबांमध्येच बघते आणि अगदी तशीच फिलिंग मला तुझ्याशी बोलताना येते. तुझा होकार आहे ना? पासून तुला मी भेटले, माहित नाही कसे प्रेमात पडले. ज्या दिवसापासून तुला मी भेटले, माहित नाही कसे प्रेमात पडले. कसे प्रेमात पडले.
मी प्रत्येक वेळी तुला जेव्हा पाहिले हृदयाचे ठोके चुकले. ज्या दिवसापासून आपण एकच झालो मन माझे पूर्ण भरले. तू लखलखता तारा तू माझा सहारा समुद्र तू माझा न तूच किनारा. ज्या दिवसापासून तुला मी भेटले माहित नाही कसे प्रेमात पडले. कसे प्रेमात पडले. पण मार्टिन तर चांगला माणूस आहे, मग त्याच्यावर एवढ्या केसेस कशा काय? साहेब, प्रमोद कुलकर्णी कसा माणूस आहे माहीत आहे का? सापाला विष नसेल तर पकडतो आणि विष असेल तर मारून टाकतो. आणि तो साप बनायला मार्टिन जात होता. ये मार्टिन ये 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 ये. अरे खाली बसू नको रे. ये ये. अरे ये रे. ये म्हणतोय ना. ये 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 ये. मार्टिन कसा आहेस? काय करतोय सध्या? माझं एक काम करशील? एकाला संपवायचंय. तुला मासे दिले ना खायला ते मासे खा. माशाची कोण कुठे आहे ते विचारू नको. तुला गेट पासून इथं यायला किती वेळ लागला असेल? फक्त 3 सेकंद. पण मला इथवर यायला 30 वर्ष लागली. समजलं काय? आणि ते टिकवायला मी काहीही करेन. तू त्याची काळजी करू नकोस. अरे तुला पैसे देईन, तुला घर बांधायला मदत करेन. पोलिसांची काळजी तू करू नकोस. ते काय ते मी बघतोय.
आता लोकांना गायब करण्याचा चेहरा प्रमोद कुलकर्णीने बनवून घेतला होता. सूत्रधार तो आणि कलाकार मार्टिन. बाबा हे काय करतोयस? परत हेच चालू केलंस? पोलिसांनी तुला पकडून नेलेलं ना? तुला काय लाजबीज नाही वाटत? तुला माहिती आहे का लोक आपल्याला काय काय बोलतायत? बाबा काय झालंय? साहेबांनी बोलवले त्यांना. बाबा कुठे नेतात तुम्हाला? बाबा कशाला नेतात तुम्हाला? हॅलो. हॅलो. हा सानवी बोल. हॅलो विराट, आपल्या नेहमीच्या जागेवर भेटायला ये. काय? अगं पण का? सानवी काय बोलवलेलंस का? हे बघ विराट, तुमचं काम तुम्ही करा ना. मार्टिन लागतो का तुझ्या बाबांना त्यासाठी? अगं पण झालंय काय? का माझ्या बाबांना अडकवताय? लोक काय बोलतात माहितीये?
मार्टिन लोकांना गायब करतो. तुझे बाबा त्याला पैसे देतात आणि काम करून घेतात आणि त्याचं पाप आमच्या डोक्यावर. अगं पण आम्ही सांभाळतोय ना सगळं. तुमचा सहवासच नकोय मला. थोड्या दिवसांनी पोलीस घरी येतात काहीतरी कारण घेऊन. हे बघा, समजून घ्या. शेवटचं सांगतेय, आमच्या वार्तेला जाऊ नका, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. नमस्कार. आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहिलं की विराट आणि प्रमोद कुलकर्णीने मार्टिनला आपल्या जाळ्यात कसं फसवलं आणि सान्वी हळूहळू विराटकडे आकर्षित होत होती. शेवटी सान्वीने विराटशी भांडण केलंय. मग आता पुढे विराट काय करेल हाच प्रश्न तुम्हाला पण पडलाय ना. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये भेटेल. पुढचा एपिसोड लवकरच येत आहे. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.